केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे। पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यासाठी पावलं उचलण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेले आहेत। तर सुरक्षेसाठी अतिरिक्त उपाययोजना हाती घेण्याचे सुद्धा निर्देश देण्यात आले। संबंधित राज्यांमध्ये राहणाऱ्या सर्व पाकिस्तानातील नागरिकांची तातडीने ओळख पटवावी आणि त्यांच्या जलद परताव्याच्या दृष्टीने आवश्यक पावलं उचलावीत असे निर्देश हे केंद्रीय गृहमंत्र्यांकडून देण्यात आले। ही कारवाई पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केली जाते। अमित शहांच्या निर्देशानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी कारवाईबाबत नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आपण तीही पाहूया। भारत सरकारने पाकिस्तानी नागरिक जे भारतामध्ये आहे त्यांचा व्हिसा रद्द केलेला आहे आणि त्यांना तात्काळ निघून जायला सांगितलेलं आहे। या संदर्भात असे कोण नागरिक महाराष्ट्रामध्ये आहेत याची यादी तयार झालेली आहे। आम्ही मॉनिटरिंग करतोय, सगळ्या पोलीस स्टेशन्सला देखील सांगितलेलं आहे। तात्काळ वेळेमध्ये त्यांनी देश सोडून गेला पाहिजे या दृष्टीने पूर्ण मॉनिटरिंग केलं जाईल आणि जर कोणी त्याच्यात दिरंगाई केली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। कुठल्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानी नागरिक व्हिसा कॅन्सल झालेला हा या भारतामध्ये राहणार नाही, या महाराष्ट्रामध्ये राहणार नाही। या संदर्भात पूर्ण काळजी आम्ही घेतो आहोत। पहिल्यांदा तर त्यांना हे सांगतो आहोत की तुमची तिथेच आम्ही व्यवस्था करून तुमचे जे रिझर्वेशन्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही परत आलं पाहिजे, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। कारण सगळ्यांना परत आणणं याकरता वेळ लागणार आहे। त्याच्यामुळे त्यांनी जर त्यांच्या व्यवस्थेत म्हणजे त्यांचे अनेकांचे विमानांचे बुकिंग आहेत पण ते बुकिंग एक दिवस नंतरच आहे, त्यांना वाटतं एक दिवस आधी आम्ही आलं पाहिजे। तर पहिल्यांदा तर आमचा प्रयत्न आहे की त्यांनी त्यांच्या बुकिंगप्रमाणे यावं आणि त्याकरता तिथे त्यांची जी व्यवस्था करायची ती व्यवस्था आम्ही करतो आहोत। त्याकरता गिरीश महाजनजी तिथे स्वतः आहेत, पण त्यातले काही लोक थोडे घाबरले आहेत, काही पॅनिकमध्ये आहेत, अशा लोकांना आम्ही परत आणतो।